टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। शिवजन्मोत्सव आज संपूर्ण राज्यात साजरा होतोय। मंत्री दादाजी भुसे नाशिकमध्ये। दादा, आपण या ठिकाणी छत्रपतींना अभिवादन केलेलं आहे, काय भावना आजच्या दिवशी? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव संपूर्ण जगाच्या पाठीवर अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा केला जातो आणि आज नाशिकमध्ये अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आता जर आपण बघितलं असेल तर मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, विद्यार्थी, शासकीय सर्व विभागांचे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी पूजा अर्चा करून छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांच्या जीवनावर आधारित गायन केलं जात आहे। विद्यार्थ्यांच्यापासून ज्येष्ठांच्यापर्यंत सर्वांनी सहभाग त्या ठिकाणी घेतलेला आहे। छावा चित्रपट एकीकडे सुपर डुपर हिट ठरतोय, दुसरीकडे विकिलीक्सच्या निमित्तानं एक नवीन वाद समोर आला आहे। कसं बघताय या संपूर्ण वादाकडे? मला वाटतं की आपल्या सर्वांच्यासाठी ही अतिशय निंदनीय, खेदजनक बाब आहे। अशा प्रवृत्ती त्या ठिकाणी ठेचून काढण्याची आवश्यकता आहे। या महान व्यक्तींमुळे ऐतिहासिक त्यांनी जो काही योगदान दिलेलं आहे त्याच्यामुळे आज आपण सर्वजण आहोत। पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने पण ज्या पद्धतीने त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत की काहींच्या डोक्यामध्ये कचरा आहे, या गोष्टीचा मी निषेध करतो। सत्ताधारी नेत्यांचे, आमदारांच्या वाय सुरक्षा ज्या आहेत त्या काढून घेण्याचा निर्णय घेतला, किती फरक पडू शकतो अशा पद्धतीच्या निर्णयाचा? मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेलं आहे, ज्यांना सुरक्षेची आवश्यकता आहे त्यांना त्या ठिकाणी योग्य ती सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे। ज्यांना सुरक्षेची गरज नाही, त्यांना आवश्यकता नाही तर नाही। याच्यामध्ये मला वाटतं की खूप गजब करण्यासारखा काही विषय नाही। शेवटचा प्रश्न, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांच्या भावाने असा आरोप केला आहे की कुठेतरी षडयंत्र आमच्या भावाविरोधात रचण्याचा प्रयत्न झाला होता, अजूनही त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय। या विषयाच्या संदर्भामध्ये 3 पातळ्यांवरनं चौकशी प्रगतीपथावर आहे आणि काही लोक जेलमध्ये पण आहेत। मला वाटतं की याच्या पुढच्या आणखी चौकशींच्या माध्यमातून सगळ्या वस्तुस्थिती समोर येतील आणि त्या माध्यमातून जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। खूप खूप धन्यवाद दादाजी भुसे यांच्या माध्यमातून आज शिवजन्मोत्सवानिमित्त छत्रपतींना अभिवादन करण्यात आलेलं आहे आणि त्यावेळेला त्यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।